जय, तुझं स्वेटर तुझ्या बॅग मध्ये ठेवलंय, नाहीतर नेहमीप्रमाणे सगळ्यांसमोर मलाच विचारशील कुठे ठेवलंयस म्हणून. जय, मला खूप आनंद होतोय, आपण दोघं एकत्र जातोय. दोघं नाही, तिघं. म्हणजे ती मेलोड्रामॅटिक जुई पण आहे ना आपल्या बरोबर. किती भोळी आहे रे ती. उलट मला ना एकटीला जायला खूप जीवावर आलं होतं, पण आता तू सुद्धा येतोस माझ्यासोबत. पण आता ह्या गोष्टींची सवय करून घ्यावी लागणार आदिती मॅडम, आपल्या इमोशनल नीड्स विसरून. कितीही प्रोफेशनल झाला ना माणूस, तरी मुळात तो इमोशनलच असतो. आणि तसे ही पोस्ट, या जबाबदाऱ्या, हे सगळं तुझ्यामुळे आलंय जय. वा, झालं परत माझं तुझं सुरू. मी सरांना सांगेन ना माझा काहीतरी प्रॉब्लेम झालाय, मी नाही येणार आहे, तुम्ही जा. मग तू आणि सर आणि ती जुई. काय रे, कसं बोलतो. काय झालं? आता चांगला लाफ्टर क्लब चालू होता तुमचा, पण सकाळी सकाळी रस्त्याने जाता जाता एकदम वाघ दिसल्यासारखं काय चेहरा करते रे? नाही काका, तुम्ही असे अचानक समोर आलात ना. अचानक तुम्ही पण आलाय समोर? काय गाडी निघाली कुठे? नाही असं बॅग बिग घेऊन कोणी मॉर्निंग वॉकला जात नाही म्हणून म्हटलं आपलं. नाही, आम्ही लोणावळ्याला चाललोय मीटिंग साठी. चालत चालत? काय पदयात्रा आहे की काय? नाही, आम्हाला त्या बस स्टॉपवर आमचे सर येणार आहेत पिकअप करायला, त्याच्यामुळे तिथे जाऊन थांबू आम्ही. त्या बस स्टॉप पर्यंत? हो. मग चला परत. काय तुमच्या सरांना मला जरा भेटता पण येईल आणि त्यांना सांगता पण येईल, ऑफिस सुटता सुटता ह्या लोकांच्या हातात काम देऊ नका. म्हणजे काय, त्यांना घरी यायला उशीर होतो आणि मला त्याचा त्रास होतो. नाही, नको. अगं थट्ट केली ग. काय नाही सांगणार, पण मला बघू तर जरा, काळा आहे की गोरा आहे ते. नाही काका, नको. म्हणजे तुम्ही वॉक संपून घरी निघाला होतात ना, आता अजून कशाला परत तिथपर्यंत येत आहे आमच्या बरोबर? जास्त चाललात तर तब्येतीला उगाच त्रास कशाला? काही त्रास होत नाही, उलट चालणं हे शरीराला नेहमी चांगलं असतं, लक्षात ठेवा तुम्ही. चला. काकू काकू घरी तुमची वाट बघत असतील ना चहा पिण्यासाठी. हा 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 काका, बस तुम्ही आमच्या बरोबर आलात तर वाट लागेल. कसली वाट लागेल? वाट लागेल म्हंटलो का मी? वाट पाहावी लागेल काकूंना चहा पिण्यासाठी. उगाच गरम चहा थंड होणार. अरे तो थंड झालेला चहा पुन्हा गरम करता येतो. चला चला तुम्ही. नाही, पण परत गरम करावा लागेल म्हणून काकू रागवतील ना तुमच्यावर. ती कशाला रागवेल? उलट मी घराबाहेर असलो की तिला घरात स्वर्ग सुखच मिळतं, माहिती. नाही पण काका नको. कोण? हॅलो. अगं आदिती, कुठेस तू? येतेस ना? येतोय आम्ही. काय? म्हणजे मी येतेय. हा. काय सर आले का? नाही, जुई आली. होय, चला मग तिला पण भेटता येईल. अरे काय असं बघता का एकमेकांकडे? चला चला लवकर चला, नाही तर तुमचे सर त्या जुईला घेऊन जातील लोणावळ्याला. या या या. काय नाही रे, ऑफिसला आलो होतो लवकर, म्हणलं तेवढा फोन करून घ्यावा. हा, तू कुठे आहे? गेला का रानात? काय बटन दिलं काय? लक्ष देता बाबा नीट मग. हा हा, काय झालं तर सांग मला, लागलं की सांग. हा, लक्ष देत जरा नीट. आणि घरचे कसे सगळे? आहे बाबा कसे आहेत? बरं आहेत का? बर 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 बर. पिंकू? हा, रॉंग नंबर आहे. कोण? मी आहे. थंडीने का नाव गारडलंय का? मी कोण? अरे तांगडे, मी आहे. अरे बापरे, नवरे साहेब आता आलात? मला लवकर यायला सांगितलं. 5 मिनिट उशीर झाला तुम्हाला. बघा. अरे झाला थोडा उशीर. काय बाहेर थंडी बघ ना किती येते. एवढ्या थंडीत सकाळी उठणं शक्य होत नाही रे. हे बघ तांगडे, सगळ्यांच्या आधी इथे येऊन ऑफिसची आवरावर करणं हे तुझं काम आहे. जा, तो एसी कमी कर. अहो, तुम्ही लोणावळ्यात काय शेकोटी घेऊन बसणार आहात का? राहू द्या ना एसी, सवय होईल तुम्हाला लोणावळ्याची. ही थंडी मी सहन करीन रे. पण तांगडे,
मी तिथं कामासाठी जातोय. अहो आदिती मॅडम बरोबर आहेत म्हणल्यावर तुम्हाला कशाला कामाचं लोड हो? त्या काय करणार आहेत? अरे त्यांना या असल्या मीटिंगची सवय नाहीये, म्हणूनच सर त्यांच्या बरोबर मला घेऊन चाललेत. अरे सगळी जबाबदारी ही माझ्यावर आहे, संपूर्ण कामाचा लोड हा माझ्यावर आहे बाबा. बाप रे, म्हणजे तुम्हाला बिलकुल थंडी नाही वाजली पाहिजे. थंडीसाठी माझ्याकडे एक रामबाण उपाय आहे. एनर्जी ड्रिंक आणून ठेवले. ठीक आहे, नंतर बघू. तुम्ही नंतर बघणार असाल तर मग बीज घेतो ना. नाही घेईन मी. पण तांगडे, आता 10 मिनिटात सर इथे येतील. हे ऑफिस सगळं आवरून घे व्यवस्थित, आणि त्याच्या आधी मला गरमागरम कॉफी घेऊन ये बस. चला चला लवकर पाय उचला. ही आजकालची पोरं म्हणजे चल लवकर ये. ये तुझी वाट बघत असेल तुझी. ही बघा शाण्या मुलीसारखी अगोदर वेळेवर येऊन उभी राहिले. गुड मॉर्निंग आदिती. जय गुड मॉर्निंग. काय माझी मॉर्निंग गुड जावी असं वाटत नाही वाटत तुला? तसं नाही काका, गुड मॉर्निंग. सुप्रभात सुप्रभात. काय लोणावळ्याला जाते म्हटल्यावर एकदम तजेला आलाय चेहऱ्यावर. मागे आमच्या घरी आली होती तेव्हा चेहरा सुरकुतलेला होता. काका आता तुम्ही घरी गेलात तरी चालेल. आता आम्ही तिघं आहोत ना, तर आम्ही तिघं गप्पा मारू आणि थांबू इथे. का गप्पा मारायला 3 जण लागतात असं काय तुमच्या ऑफिसचा नियम आहे काय? तू आणि जयही थांबला असतात गप्पा मारत. पण जय, तू कधी भेटलास आदितीला? म्हणजे दोघं एकत्र झाले? नाही तसं नाही. जे मला वाटलं तू विरारहून येशील, तर अंधेरीला पण भेटलो असतो आणि आलो असतो एकत्र. आता तो विरारवरून कशाला येईल? काय बँड्राहून आला तर नाही चालणार का तुला? नाही आता तुम्ही लोणावळ्याला जाताय ना, मग अंधेरीत बँड्रा ज्या गप्पा झाल्या असत्या तेवढ्याच गप्पा जाताना मारा नाही का? काय असल्या कसल्या गप्पा मारायचे तुम्हाला? काका आम्ही तिघं एकाच प्रोजेक्टवर काम करतोय ना, तर त्याच संदर्भात गप्पा मारायच्या आहेत. काय जोई? हो काका, कामासंदर्भातच बोलायचंय. हा नाही कामाबद्दलच बोलायचं असेल त्याला वेळ आहे अजून. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आयुष्यात वेळ महत्वाची असते, ती त्या वेळेला साधायची असते. वेळ निघून गेली तर काही उपयोग नाही. काय ग, तुला जो मुलगा आवडतो त्याच्याबद्दल घरी सांगितलंस की नाही? अरे असे एकमेकाकडे काय बघताय? मी काय विचारतोय, सांगितलंस की नाही? नाही. हे बघ, मी कोणाच्या खासगी आयुष्यात डोकावत नाही, पण वडिलकीच्या नात्यानं सांगतो. आई वडिलांना सांग. काय फार तर ते रागावतील, ओरडतील, पण त्यांना अंधारात ठेवू नको. हा काय ते खरं खरं सांगून टाक. आणि शेवटी तुम्हा मुलांना हट्ट करता येतोच की. तू कर, हट्ट कर, रड, पण खरं काय ते सांगून टाक. अंधारात नको ठेवू. काय त्रास होतो त्यामुळे. काय कळलं का तुला? नुसत्या माना डोलवू नकोस, त्यापेक्षा कृती कर, कृती. हा काकू बोला. अगं बोला. काय तू फोन केलास ना? हा कोण? काका ना? ते नाही येत. तू बोल. सर आले का तुमचे? हे काय समोरच आहेत माझ्या. काकूंचा फोन. अगं तुझ्या सरांना मी कुठे माहिती असणार, आणि माझी कशाला ओळख करून देतेस? हो, सकाळी मॉर्निंग वॉक वरून परत येताना दिसले काका. आदिती, अगं कुणाशी बोलतेस तू? कोण दिसलं? तेच तर सांगते मी. सकाळी मॉर्निंग वॉक करून येताना
आम्हाला ते भेटले अचानक काका. ते तिथे तुमच्या बरोबर आहेत? हा. सरांना भेटल्याशिवाय इथून जाणारच नाही असे म्हणतात. ते थांबलेत आमच्या बरोबर इथे. असं आहे होय, आत्ता कळलं मला. हो, आणि मी आहे, जय आहेत, जुई सुद्धा आहे. बापरे, हा कळलं मला. दे त्यांना फोन. हा, एक मिनिट. हा काका, काकूचा फोन. काय काय मला मोकळेपणी बाहेर श्वासही घेऊ देणार नाहीस काय? नाही, पाहिजे तेवढा घ्या तो, पण आधी घरी या, चहा थंड होतोय. पण नंतर गरम करता येईल. तो मी केला तर ना. आणि आता तुम्हालाच करून घ्यायचा असेल तर मग 4 तास आला नाही तरी चालेल. म्हणजे अगं मला त्या हिच्या सरांना जरा बघायचं होतं. ते काही नाही, आधी घरी या पटकन. मी सुद्धा तुमच्यासाठी थांबलीये. म्हणजे तू अजून चहा घेतला नाहीस? हो, म्हटलं तुमच्या बरोबर गरम गरम चहा घ्यावा. आणि आता जर आला नाहीत ना तर उद्यापासून माझ्या हातचा चहा मिळणार नाही तुम्हाला, कळलं? ठीक आहे, येतो. काय तर जायला हवं. ही हल्ली ना फार चिडचिड करते. अगदी लहान मुलासारखं चाललंय तिथं. कुठलंही कारण पुरतं भांडण उकरून काढायला. येतो मग. अरे हो, ए तू लक्षात ठेव, वेळेवर काय ते व्हायला हवं. चला येतो. नीट जरा पोरानो. पण खूप छान समजवलं ना काकांनी. त्यांचं पटलं मला. आता वेळ घालवण्यात काय अर्थ नाही. लोणावळ्यातच बोलून टाकू का जयला? सर आले. चला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बरं चला बसा, आपल्याला ऑलरेडी खूप उशीर झालाय. बसा. आदिती तू पुढे बस, मी आणि जय मागे बसतो. मिस दाभोळकर बसा, आता खूप उशीर झालाय. चला बसा, या पुढे या. घ्या घ्या घ्या. हॅलो. हा बोला. काय ग? अगं येणार होतीस ना? हॅलो अदिती, काय विचारते तुला? मी मीटिंग साठी लोणावळ्याला जाते. अगो बाई, लोणावळ्याला का? वा, छान मज्जा आहे बाबा तुझी. लोणावळ्याला लोक फिरायला जातात. काय ग, नक्की कामासाठीच चाललीस ना? जय पण असेल ना बरोबर? अगो, लाजतेस की काय? ए, नक्की कामासाठी चाललीस ना? हो. ऑफिसची कामं पण जोडीनेच करता वाटतं. छान, उत्तम, मस्त. पण मला इथे सगळी कामं एकटीनेच करायची आहेत. हा, काय करावं काही सुचत नाहीये मला. म्हणजे तू सांगितलेलं सगळं लक्षात ठेवलं होतं मी, आणि तू तो कागद लिहून दिला होतास ना औषधांचा, तोच या घाई गडबडीत कुठे गेलाय मला अजिबात सापडतच नाही ग. सगळा घोळ झालाय नुसता. मी सांगते ना, नाश्त्यानंतर टॉनिक द्यायचे. टॉनिकची बॉटल टेबलवर ठेवली. हा. 2 पांढऱ्या गोळ्या आणि 1 लाल गोळी. ती लाल गोळी आहे ती मल्टीविटॅमिनची टॅबलेट आहे. मग त्यांना 2 तासानंतर 1 फळ किंवा ज्यूस. मग जेवण झालं की जेवणानंतर एक मिनिट. म्हणजे सध्या एवढंच पुरे? हा, कामाच्या गडबडीत काही लक्षात राहणार नाहीये माझ्या. ते फळ आणि ज्यूस ते तर काय विसरूनच जाईन मी अगदी. हा, मी ना तुला नंतर फोन करते. हा, चालेल ना? अगं बाई, नाही, लोणावळ्याला कामासाठी चालली आहेस, डिस्टर्ब नाही ना करणार मी तुम्हाला?
म्हणून विचारते. चालेल? ठेवते मी. हा, हे बघ, आधी 2 पांढऱ्या गोळ्या, नाही, आधी टॉनिक, मग 2 पांढऱ्या गोळ्या आणि 1 लाल गोळी. बरोबर? हो. ठेवते मी. कसे आहेत तुमचे वडील? आता बरी आहे, रिकवर होत आहे. गुड. तुमच्यासारखी काळजी घेणारी मुलगी असल्यानंतर तुमच्या वडिलांना नक्कीच लवकर बरं वाटेल. सीट बेल्ट लावता? तांगडे, हा कप घेऊन जा रे. हे काय सर आले ना अजून? 10 मिनिटात येणार होते ना? अरे ऑन दी वे असतील. पण सरांना उशीर झाला असं कसं होईल? नाही, तेही खरं आहे म्हणा. मग काय, आदिती मॅडम सुद्धा अजून आलेल्या नाहीयेत. तर सर आले तर नक्की ओरडतील त्यांना. तुम्ही एक काम करा ना, हा, आदिती मॅडमला एक फोन करून विचारा ना. मी आदिती मॅडमना फोन करू? हा, तांगडे, मी सिनियर आहे इथं. अरे असं जर मी केलं ना तर माझ्या डोक्यावर मिऱ्या वाटायला कमी करणार नाहीत या. आधीच वाटून झाल्यात म्हणा. काय ती जागा गेली ना तुमची? बरं कळलं. मी सरांनाच फोन करतो. करा. जावळकर, ऑफिस मधनं फोन आहे, जरा घेता, अर्जंट असेल काहीतरी. थँक्यू. हॅलो. हॅलो, कोण बोलतोय? हा, आदिती बोलतेय. नवरे काका का? आदिती मॅडम सॉरी. हा, म्हणजे मी काय सरांना फोन लावत होतो, चुकून तुम्हाला लागला. नाही, हा सरांचाच नंबर आहे. सर ड्राईव्ह करतायत. जावळकर, टोल साठी सुट्टे पैसे ठेवलेत बघा तिकडे. हो, एक मिनिट. हा, टोल नाका म्हणजे मुंबईच्या बाहेर गेलेत, मला सोडून. काय झालं? तू का प्रे? हा काका बोला, काही महत्वाचं काम आहे का? नाही, काही माझं काम नव्हतं. मी ठेवतो फोन. काय अर्जंट आहे ना? बरं आहात का? थँक्यू सर. काय रे, असा माझ्या तोंडाकडे काय बघतोयस? काय माझं तोंड पहिल्यांदाच बघतोयस का? असं पहिल्यांदा बघतोय. सर येत आहेत ना? अरे सर येतील नाही तर नाही येणार. तुला काय करायचं त्याच्याशी? तू आपली कामं कर ना. जा. अहो, पण तुम्ही एवढं तयार होऊन आलात, मग कटुपी घातले, मफलर घातला गळ्यात, एवढं मोठं ते चल निघ. काहीतरी बिनसलं वाटतं म्हातारेच. अविनाश सर आणि आदिती मॅडम मला सोडून दोघंच लोणावळ्याला. सर एक विचारू शकते? विचारा. आज तुम्ही स्वतः ड्राईव्ह करताय? म्हणजे ड्रायव्हर नाही आला तुमचा? आज सकाळीच काढला त्याला. का? 10 मिनिटं उशीर आला. 10 मिनिटं उशीर झाला म्हणून काढून टाकला? नाही, प्रश्न उशिरा येण्याचा नाहीये मिस जावळकर, प्रश्न खोटं बोलण्याचा आहे. उशिरा आलास एक वेळा मी माफी दिली असती, पण खोटं बोलण्याला माफी नाही. आणि मी खोटं बोलणं सहनच करू शकत.
माणसं स्वतःच्या चुका लपवण्यासाठी जाणून बुजून खोटं बोलतात. नको नको ती कारणं देतात. नाही म्हणजे याचा अर्थ काय होतो की आपण समोरच्याला फसवतो खोटं बोलून. आणि हे मी कधीच सहन करू शकणार नाही. खोटं वागणं, खोटं बोलणं याला माफी नाही. ही गोष्ट मी कधीही कदापिही सहन करणार नाही. सर काहीतरी नाईलाज झाला असेल ना त्याचा, म्हणून खोटं बोलावं लागलं असेल त्याला. काहीतरी अडचण असेल त्याची सर. कोणाची? तुमच्या ड्रायव्हरची. तुम्ही अजून त्याच विचारतात? हो म्हणजे सर उगाच असं असं खोटं कोणी बोलणार नाही ना. माणूस फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी खोटं बोलत असतो. मग एक खोटं लपवण्यासाठी दुसरं, दुसऱ्यातनं तिसरं, आणि मग त्या सगळ्या खोट्याचं एक जाळं तयार होतं. आणि हे स्वतःच्या स्वार्थासाठी बोललेलं खोटं मी कधीच सहन करू शकत नाही. मी आजपर्यंत कधी खोटं वागलो नाही, खोटं बोललो नाही, आणि त्यामुळे माझं काही अडलं नाही. खोटं खोटं आहे, खरं खरं आहे, इतकं सिंपल आहे.